आपलं विभागीय ऑफिस आहे तो कॅम्प ऑफिस म्हणून आपण इथे करून त्या अधिकाऱ्यांना इथे बोलावून इथल्या जिल्ह्याच्या शिक्षकांची प्रश्न मार्गी लागावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रश्न मार्गी लागावे, वोकेशनल टीचर्स असोसिएशन आहे त्यांचे सुद्धा प्रश्न होते ते सुद्धा मार्गी लागावे, त्यासोबतच ITIचे प्रश्न सुद्धा या सगळ्यांना घेऊन एक प्रकारचा जिल्हास्तरीय सगळ्या क्षेत्रातल्या शिक्षकांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आजची आम्ही ही बैठक. सर, सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील मासुटवाडी येथे काही छेडखानीमुळे 70 ते 80 मुलींचे शिक्षण तिथल्या ग्रामपंचायतीने बंद केलं, ठराव घेतला. आपल्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत का? या बाबतीत आता पण आपल्याकडनं जी माहिती मिळाली ती बाब तपासून माहिती घ्यावी लागेल. आता गृहराज्यमंत्री तिकडचे ग्रामीण आमचे आहेत ते त्या बाबतीत लक्ष घालतील. मी त्यांच्याशी पण संपर्क करतो आणि माहितीसुद्धा घेतो. माहिती घेतल्यानंतर आपण काय कारवाई काय करावं? तपास घ्यावा लागेल ना. पहिले माहिती घ्यावी लागेल आणि जर चुकीचं काही झालं असेल तर योग्य ती कारवाई तेच जे त्या खात्याचे लोक आहेत ते घेतील. देसाई वगैरे सगळे तिथे दाखल झालेले आंदोलन सुटलेलं. जी सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. त्या सत्यतेमध्ये जे काय समोर येईल त्याच्यामध्ये जे काय दोषी आढळतील त्यांच्यावर आपल्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का नाही आहे. सर, 76 मध्ये ज्या आकृतीबंध जाहीर करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो झालेला नाही आतापर्यंत शासन केला नाही. काय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाच्या वरती अनेक वेळा बैठक झालेल्या आहेत. या बाबतीत जे निर्णय पडलेला आहे त्या बाबतीत एक समिती गठीत केली होती. त्या समितीचा अहवाल आणि शिफारसीचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेण्यात येईल. आणि गेल्या खाजगी शाळेतील शिक्षकांचं गेल्या 15 वर्षापासून राज्यातील कोणत्याही शिक्षकांचं वेतन झालं नाही. विना अनुदानित ज्या काही शाळा होत्या त्या शाळांना घेऊन गेली 15 ते 20 वर्षापासून त्या शाळा दिल्या तेव्हा आपण त्या कायम विना अनुदानित तत्त्वावरती दिल्या होत्या. पुढे RTचा कायदा आला तो कायम शब्द निघाला विना अनुदानित झाल्या. विना अनुदानित झाल्यानंतर आता 15 ते 20 वर्षानंतर पहिल्यांदा या शासनानं जेव्हा सत्ता हाती घेतली तेव्हा हा विचार केला. गेली 15-20 वर्षाचं प्रलंबित असणारं काम आदरणीय आमचे शालेय शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे साहेबांनी हे मान्य केलेलं आहे, जाहीरसुद्धा केलेलं आहे की यांना अनुदान आम्ही निश्चितपणे देऊ आणि यावर्षी आम्ही ते अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे. शालेय शिक्षण मंत्री या बाबतीत स्वतः लक्ष घालून आहेत आणि स्वतःहून प्रोॲक्टिव्हली त्यांनी हे सांगितलेलं आहे. स्वतः मी बघितलं त्यांच्यासोबत ते स्वतः त्या उपोषणाच्या मंडपाला गेले आणि तेव्हा मनापासून करायची इच्छा असते तेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी त्या ठराविक कालावधीमध्ये समजा आता ठरवलं होतं की यावर्षी आम्हाला द्यायचं 1 वर्षाच्या आधी आम्हाला